नमस्कार, मी प्राध्यापक डॉक्टर सतीश कदम. आपण पाहतात गाडीव इतिहास. आजचा आपला विषय आहे फरलांग, मैल आणि कोस या शब्दाची उत्पत्ती कशी झाली. अगदी थोडा वेळ आपल्यासोबत राहा आणि जे नवीन असतील त्यांनी सबस्क्राईब करायला विसरू नका आणि जे आपले रेग्युलर असतील त्यांनी लाईक करा, शेअर करा आणि आपल्या सूचनासुद्धा मांडायला विसरू नका. त्याच्यानुसार फरलांग जुन्या कालखंडामध्ये हे तिन्ही शब्द अंतर मोजण्याचं एकक म्हणून वापरले जात होते. तर त्याच्यानुसार फरलांग जो शब्द आहे हा खरं तर लॅटिन भाषेतून किंवा रोमन याच्यातून आलेला हा शब्द. तर त्या शब्दाची जी फोड आहे फरलॉंग. फरलॉंग म्हणजेच काय, FURLONG, फरलॉंग. मात्र हा फर म्हणजेच काय किंवा हा फर जो आलेला शब्द आहे तर तो फरो शब्दापासून आला. फरो म्हणजेच FURROW. फरो म्हणजे नांगरट आणि लॉंग म्हणजेच अंतर किंवा लांबी. आता फरो लॉंग म्हणजेच नांगरटीची लांबी हा नेमका काय प्रकार आहे. तर 17व्या-18व्या शतकामध्ये ज्यावेळेस इंग्लंडमध्ये जी काही वेगवेगळ्या प्रकारची परिमाणं किंवा वेकक ठरत होतं मोजण्याचं, लांबी, रुंदी वगैरे जे काय असेल, तर त्याच्यामध्ये फरलॉंग हा शब्द आलेला आहे. म्हणजेच एका बैलजोडीने किंवा एका नांगराने एका दमात जेवढे नांगरटीचं अंतर कापलं त्याला फरलॉंग म्हटलंय. म्हणजे जेवढी नांगरट केली, एका दमात जेवढी नांगरट केली त्याला फरलॉंग म्हटलेलं आहे. म्हणजे ही नांगरट किती झाली, मग 660 फूट नांगरट झाली. एका दमात 660 फूट नांगरट झाली तर त्याला आपण फरलॉंग म्हणतो. FURROW, लॉंग, फरलॉंग म्हणजेच तिथून शब्द आला फरलॉंग. दुसरा शब्द जो आहे तो आहे मैल. आता हा मैल शब्द कसा आला, हा सुद्धा रोमन शब्द आहे. मैल या शब्दाचा अर्थ होतो की 1000 पावले अंतर. म्हणजे जेवढं 1000 पावलं चालण्याकरता जेवढा वेळ लागतो किंवा जेवढं अंतर भरतं 1000 पावलाचं, तर त्या 1000 पावलाच्या अंतराला मैल अशा प्रकारचा शब्द आलेला आहे. आणि तिसरा शब्द आहे, तिसरा शब्द म्हणजेच कोस. हा खास करून महाराष्ट्रामध्ये वापरला जात होता. जुन्या कालखंडातली म्हातारी माणसं आपल्याला माहित आहे. तर हा कोस जो शब्द असेल, हा कोस हा क्रोश पासून शब्द आलेला आहे. क्रोश याचा अर्थ होतो आरोळी किंवा हाक. आपल्याला माहित आहे की पंचक्रोशीतील म्हणजेच हाकेच्या अंतरातील लोक, तिथून म्हणजे क्रोश हा शब्द अशा रीतीने वापरला आहे. क्रोशचा अर्थ होतो आरोळी. म्हणजेच आरोळीचं जे अंतर असेल ते अंतर म्हणजे जिथपर्यंत आरोळी जाते, जिथपर्यंत हाकेच्या अंतरावर सहज आपण ज्याला उपलब्ध होऊ शकतो त्याला क्रोश आणि तिथून कोस हा शब्द आला. तर अशा रीतीने फरलांग म्हणजे नांगरटीनं एका नांगरानं जेवढं अंतर कापलं 660 फूट त्याला आपण फरलांग म्हणतो. दुसरं आहे 1000 पावलाचं अंतर, त्याला आपण कोश म्हणतो, कोस म्हणतो. आणि तिसरं जे असेल 1000 पावलाचं अंतर त्याला आपण मैल म्हणतो आणि आरोळीचं अंतर त्याला आपण क्रोश किंवा कोस अशा प्रकारचे शब्द वापरतो. मग याचं नेमकं एककामध्ये जर रूपांतर केलं तर त्याच्यामध्ये आपल्याला असं दिसतंय 8 फरलांगाचा 1 मैल होतो. म्हणजेच एका मैलाचा 1.6 किलोमीटर होत आहे आणि एका कोसाचं 2 मैल म्हणजेच साधारणतः 3 किलोमीटर होत आहे. मी 1 कोस गेलो, 2 कोस गेलो म्हणजेच 3 किलोमीटर पर्यंतच्या परिघातील त्याला आपण कोस म्हणतो. अशा प्रकारे आपण जर पाहिलं की फरलांग, मैल आणि कोस हे वेगवेगळ्या प्रकारचे शब्द तर जे जुन्या कालखंडामध्ये वापरले जात होते त्याची उत्पत्ती कशी झाली हे आपण या ठिकाणी पाहिलं. हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला निश्चित सांगा, लाईक करा. नवीन असतील ते पुन्हा विनंती की सबस्क्राईब करा, जेणेकरून नवीन व्हिडिओ आपल्याला पटकन पाहायला मिळतील. सूचना आपल्या मांडा आणि आवडल्यास निश्चित शेअर करा. पाहत राहा गाडीव इतिहास. नमस्कार.